हाय, हॅलो, नमस्कार. आज आपण पाव किलोचे गुलाबजामुन बनवणार आहोत. तर इथे साधारण बरोबर पावशेर आपण हा खवा घेतलेला आहे. तर खवा ओळखताना शक्यतो तो रवाळ लागला पाहिजे. तर तो जर चिटकत असेल तर समजून घ्यायचं की त्याच्यामध्ये थोडासा हा मैदा ॲड झालेला आहे. तर शक्यतो बघूनच घ्यावं. तर इथे मी बरोबर पावशेर आपला खवा घेतलेला आहे. तर कोणताही पदार्थ बनवायचा आणि गुलाबजामुन जर बनवायचे म्हटले तर त्यामध्ये मैदा हा ॲड ऑलरेडी पहिलाच असतो आणि त्यामध्ये आपणही थोडासा ॲड केला तर त्याचं जे काही कवरिंग किंवा आपण तळताना त्याला एकदम थोडासा कडकपणा येण्यासाठी आपल्याला मैदा हा त्यामध्ये ॲड करायचा असतो. नाहीतर तुम्ही जर मैदा त्यामध्ये ॲड नाही केला तर ते गुलाबजामुन पूर्ण खवा हा त्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये विरघळला जातो. तर अशा वेळेस आपल्याला थोडंसं त्याला पकडून धरण्यासाठी खव्याला आपल्याला याच्यामध्ये साधारण 2 चमचा हा मैदा ॲड केलेला आहे. तर तुम्हाला जर अजून थोडंसं कडक पाहिजे असेल तर तुम्ही त्यानुसार थोडासा मैदा ॲड करू शकता. तर खवा हा याच्यामध्ये आपल्याला काहीही ॲड करायची गरज नाही, जसं की दूध किंवा आपण म्हणतो ना पाणी वगैरे ॲड करायचे का, ते याच्यामध्ये काहीही ॲड करायचं नाही. कारण खवा हा आपला थोडासा पिठासारखा असतो, त्याच्यात ओलसरपणा हा ऑलरेडी पहिलाच असतो. तर छान असं आपण त्याला मळून घ्यायचं. सगळं आपला त्याच्यातला मैदा हा व्यवस्थित त्या खव्यामध्ये मिक्स होईल याची आपण काळजी घ्यायची. तर इथे छान असं पीठ वगैरे ते मळून घेतलं आणि साधारण 5 ते 10 मिनटासाठी आपल्याला छान असं झाकून घ्यायचं, म्हणजे तो मैदा हा छान व्यवस्थित त्यामध्ये मुरजेल. तर साईड बाय साईड आपण बाकीच्याही गोष्टी करायला घेऊया. तर त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले पाक करून ठेवायचा आहे. तर इथे साधारण ॲल्युमिनियमचं पातेलं घ्यायचं. तर त्यामध्ये आता आपला पावशेर हा खवा होता. तर याच्यामध्ये आपल्याला जास्त जर तुम्हाला पाक नको असेल, म्हणजे नंतर तो यूज होईल असंही आपल्याला ठेवायचा नाही. जेवढं गुलाबजामुन बनतील त्यानुसारच आपल्याला हा पाक करायचा आहे. तर साधारण इथे मी 2 ग्लास पाणी घेतलं, म्हणजे 1 तांब्या पाणी घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी तर 1 ग्लास आपल्याला साखर घालायची आहे. तर छान असं आपण पहिलं त्याला उकळी येऊ द्यायची. तर उकळी आल्याच्या नंतर साधारण आपण त्याला सारखं हलवत राहायचं. त्यावरती हा फेस येतो. तर त्या फेसच्या वरती आपण तो चाळणीने सगळा फेस हा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि छान त्याला उकळी येऊ द्यायची. साधारण आपल्याला उकळी 2-3 मिनटापर्यंत आपल्याला ही उकळी येऊ द्यायची. जसा आपण पाक बनवतो लाडूचा, तर त्यापेक्षा आपल्याला या पाकाला थोडंसं कमी शिजवायचं असतं. कारण लाडूचा पाक हा थोडासा घट्ट केला जातो आणि गुलाबजामुनचा पाक हा थोडासा पातळ केला जातो. तर म्हणून आपल्याला थोडासा याला पातळ ठेवायचा आहे. तर अशा वेळेस काय करायचं की आपल्याला आता जर पाक जर समजत नसेल तर मग आपण उलथणं घ्यायचं आणि त्या पाकामध्ये बुडून त्याची एक धार तयार होते की नाही हे बघायचं. नाहीतर मग एखाद्या ताटामध्ये पाणी घेऊन तो पाक त्यामध्ये टाकायचा आणि गोळी होणार नाही याची काळजी घ्यायची. म्हणजे तो पाक टाकला की तो बरोबर लगेच वितळण, यानुसार आपल्याला तो पाक तयार करायचा आहे. तर एकीकडे पाकही तयार होतो आणि एकीकडे म्हटलं थोडंसं आपण पावसाळा आहे तर त्यामध्ये आपण तेलामध्ये सगळे गुलाबजामुन हे तळणार आहोत. इकडे छान असा आपला पाकही तयार झालेला आहे. तर थोडंसं आपण येथे तेल घेतलं आहे बोटाला आणि हाताला लावून घ्यायचं, म्हणजे जो काही आपला
पीठ किंवा जो खवा आहे तो हाताला आपल्या चिटकणार नाही आणि आपल्याला साधारण मीडियम प्रकारचे आपल्याला जसे पाहिजे त्या साईजनुसार आपण ते गुलाबजामुन बनवायचे. तर शक्यतो साईज ही थोडी छोटीच घ्यायची, म्हणजे काय होतं की ते तळताना ऑलरेडी नंतर ते तळल्याच्या नंतर छान असे फुगतात आणि परत मग ते पाकात जातात तर तेव्हाही ते फुगल्या जातं. म्हणून मग शक्यतो आपण हे छोटेच घ्यायचे आणि काळजी घ्यायची की त्याला त्या गुलाबजामुनला भेग पडणार नाही. जर तुम्ही भेग पडली तर ते तळल्याच्या नंतर मग त्याला त्या भेगा दिसतात आणि मग पाहिजे तसा तो गुलाबजामुन हा सॉफ्ट किंवा प्लेन दिसत नाही. तर तेल मी याच्यासाठी घेतलं की पावसाळा आहे आणि तूप जर तुम्ही टाकलं तर ते थंड झाल्याच्या नंतर तूप हे थिजतं आणि मग ते खाताना ते दाताला ओठाला चिटकलं जातं. म्हणून मग यासाठी मी इथे तेल वापरू शकता. तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही तूपही यामध्ये वापरू शकतात. तर इथे छान असं मी तेल घेतलेलं आणि थोडासा आपला पीठ यामध्ये टाकून पाहिलं, म्हणजे आपले गुलाबजामुन व्यवस्थित तळल्या जातात की नाही. आणि तेल किंवा तूप हे थोडंसं जास्तच घ्यायचं, कारण काय होतं की आपले जो खवा आहे तो लगेच जळण्याची दाट शक्यता असते आणि शक्यतो गॅसचे फ्लेम हे एकदम मीडियम असावे, शक्यतो कमी असला तरीही चालेल. तर इथे आपल्याला पाहिजे तसे आणि आपल्याला जेवढे हँडल होतील त्यानुसार या तेलामध्ये आपल्याला गुलाबजामुन हे छान असे सोडायचे आहे आणि मंद आचेवरती आपल्याला छान असे थोडेसे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची एक काळजी म्हणजे लगेच ब्राऊन झाले की काढून नाही घ्यायचे, थोडेसे त्याला छान तळून घ्यायचे, कारण वरचा भाग हा जास्त लगेच तळला जातो आणि आतमधला भाग हा कच्चा होतो. म्हणून मग अशा वेळेस थोडीशी काळजीपूर्वक आणि सारखा तो झारा आपल्याला त्यामध्ये त्या तेलामध्ये फिरवायचा, म्हणजे सगळ्या बाजूनी तो गुलाबजामुन आपला हा व्यवस्थित तळल्या जाईल आणि व्यवस्थित आतूनही तो व्यवस्थित तळल्या जाईल तर तयार होईल. त्यानंतर मग तो आपल्याला तळल्याच्या नंतर आपल्याला ते गुलाबजामुन काढून घ्यायचे. थोडेसे साधारण आपल्याला 5 ते 10 मिनिटांनी आपल्याला ते एका ताटामध्येच ठेवायचे आहे, कारण लगेच तुम्ही ते तेलातून काढून पाकात जर टाकले तर ते गजगज होतील. म्हणून त्याला थोडासा तो कडकपणा येऊ द्यायचा. तर बघा इथे सुंदर छान असा ब्राऊन कलर आलेला आहे आणि बघता क्षणी ते गुलाबजामुन असे खावेसे वाटतील. तर घरभर सुगंध पसरतो खव्याचा. तर छान असे मी सगळे याचे ताटामध्ये काढून घेते आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही सगळे एकदा गुलाबजामुन बनवून घ्या आणि नंतर पाक बनवला आणि थोडेसे नंतर गुलाबजामुन हे तळल्यासारखे गरम करायचे आणि नंतर तुम्ही ते त्या पाकामध्ये हे सोडू शकता. तर इथे छान असे मी गुलाबजामुन छान पाकामध्ये थोडेसे नॉर्मल थंड होऊ दिले आणि त्या पातेल्यामध्ये टाकले. तोपर्यंत दुसरं जे काही आपला घाणा आहे तोही एकीकडे आपला हात तळला जातो, म्हणजे दोन्ही गोष्टी एकाबरोबर एक या केल्या जातात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि